गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीतच विशेषतः उन्हाळ्यात वाघांचे अधिक मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय। मात्र उन्हाळ्यातच वाघांचे मृत्यू अधिक का होतात याविषयी जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोप्पाच्या माध्यमातून। 2021 मध्ये झालेल्या 126 वाघांच्या मृत्यूनं व्याघ्र संवर्धन प्रकल्पावर गांभीर्यानं विचार करण्याची वेळ सध्या आली आहे। तसेच वर्षभरात होणाऱ्या वाघांच्या एकूण मृत्यूंपैकी अर्ध्यापेक्षाही अधिक मृत्यू हे जानेवारी ते जून म्हणजे उन्हाळ्याच्या कालावधीत होतात। या कालावधीतली वाघांच्या मृत्यूची आकडेवारी आपण पाहूयात। 1 जानेवारी ते 30 जून 2020 या कालावधीत भारतात 56 वाघ मृत्युमुखी पडले। 1 जानेवारी ते जून 2021 या कालावधीत असंख्य वाघ मृत्युमुखी पडले। त्याची स्पष्ट आकडेवारी उपलब्ध नाहीये, मात्र त्यातील 39 वाघांचा मृत्यू 1 जानेवारी ते 4 एप्रिल 2021 या काळात झालाय। उन्हाळ्यात वाघांच्या मृत्यूची कारणं काय? पर्यटकांच्या गर्दीमुळे कृत्रिम पाणवठ्यावर वाघ थांबत नाहीत, त्यामुळे पाण्याचे इतर मार्ग शोधण्यासाठी ते बाहेर पडतात। भटकंती करत असताना वाघ जंगलाची सीमा ओलांडताना रस्ते, कालवे ओलांडतात आणि रस्ते ओलांडताना रस्ते अपघातात त्यांच्या मृत्यूची शक्यता बळावते। शेतातील कोरड्या विहिरी, कालवे मृत्यूचा सापळा ठरत आहेत। पाणवठ्या अभावी उन्हाळ्यात वाघांचा मृत्यू होतोय। पाणी आणि अन्नाची कमतरता वाघांच्या मृत्यूचा आलेख उंचावण्यासाठी कारणीभूत ठरत आहे। दरम्यान उन्हाळा हा संपूर्ण ऋतूच अन्न आणि पाण्याची मुबलकता नसणारा आहे, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम वाघांच्या मृत्यूत दिसून येतो। वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी नैसर्गिक पाणवठे जिवंत ठेवणं गरजेचं आहे।